आज आषाढी एकादशी। आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा असतो, कारण आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठोबा रखुमाईच्या आजच्या दिवशी पंढरपुरात महापूजा बांधली जाते, उपासना केली जाते। महाराष्ट्रात जी संतांची परंपरा आहे त्या संतांचं दैवत विठोबा हेच होते आणि त्यांनी त्यांचं सर्व आयुष्य विठोबा रखुमाईच्या चरणी वाहिलं आणि जनसामान्यांना भक्तीचं महत्त्व पटवून दिलं। त्याचीच परंपरा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाने जपली। वारी म्हणजे काय? गेली शेकडो वर्ष दरवर्षी वारकरी भक्त आषाढी कार्तिकीला त्यांच्या विठोबा माऊलीचं दर्शन घ्यायला पंढरपूरपर्यंत पदयात्रा करतात। यालाच आपण वारी असं म्हणतो। या वारीत कुणी श्रीमंत नाही, कुणी गरीब नाही, कुणी जातपात रंगरूपाचा भेद मनात ठेवत नाही। आपण सगळे फक्त विठोबाचे भक्त आणि त्याला भेटायला पंढरपूरला जायचं हाच पवित्र भाव मनात ठेवून वारीला जातात। ऊन पाऊस काटे खाचकैगे तहान भूक सगळं काही मागं ठेवून मनात फक्त विठुरायाला डोळे भरून बघण्याची तीव्र इच्छा घेऊन हजारो वारकरी दरवर्षी पंढरपूरला येतात। वारी म्हणजे आनंदाचा भक्तीचा सोहळा असतो। ही महाराष्ट्राची एक आगळीवेगळी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे, जिला शेकडो वर्षांचा इतिहास आहे। वारीची सुरुवात आळंदीहून ज्ञानोबा माऊलींची पालखी आणि दीव इथून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी निघते। पालखीमध्ये माऊलींच्या पादुका असतात आणि ही पालखी रथातून पंढरपूरला मार्गस्थ होते। एकादशी सारख्या पवित्र दिवशी नित्यनेमानं पंढरपूरला जाणं म्हणजेच वारी होय आणि जो ही वारी करतो तो वारकरी असतो आणि या वारकऱ्यांचा धर्म म्हणजेच भागवत धर्म होय। वारकरी श्वासात श्वास आणि जीवात जीव असेपर्यंत सहसा वारी चुकवत नाहीत, कारण पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणि विठोबाचं दर्शन ही वारकऱ्यांची तीव्र इच्छा असते। एरवी सुद्धा विठोबाचं सतत स्मरण व्हावं म्हणून हे वारकरी गळ्यात तुळशीची माळ धारण करतात आणि भाई गोपीचंदनाचा टिया लावतात, नित्यनेमानं हरिपाठ म्हणतात। वारीचा इतिहास। वारीला इसवी सन 13व्या शतकाच्या आधीपासूनचा इतिहास आहे। संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज यांनी सगळ्या जातीपातीच्या विठुभक्तांना एकत्र घेऊन ही वारीची परंपरा सुरू ठेवली आणि तिला व्यापक असं स्वरूप दिलं। संत साहित्यिकाच्या अभ्यासकांच्या मते विठोबाचा भक्त पुंडलिकापासून वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली, तोच या संप्रदायाचा आद्य प्रवर्तक आहे। ज्ञानोबा माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीची सुरुवात। सातारा जिल्ह्यातील आरफळ गावच्या हैबत बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी व सोहळा करून थाटामाटात ती पालखी पंढरपूरला नेण्याची सुरुवात केली आणि आज संगणक युगात सुद्धा ही परंपरा अव्याहतपणे सुरू आहे। तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे ज्ञानेश्वर महाराज व नामदेव महाराजांच्या समकालीन होते। त्यांच्या घराण्यातच पंढरीची वारी करण्याची परंपरा होती। संत तुकाराम महाराज स्वतः नेहमी 1400 टायकरी घेऊन प्रत्येक शुद्ध एकादशीला पंढरपूरला जात असत। संत तुकाराम महाराजांच्या नंतर त्यांचे पुत्र नारायण महाराज यांनी या वारीचं रूपांतर पालखी सोहळ्यात केलं। 19व्या शतकापासून संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपानदेव महाराज, संत मुक्ताई, संत एकनाथ महाराज, संत जनार्दन स्वामी, संत सावतामाई या सगळ्या संतांच्या पालख्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात। महाराष्ट्रातील विविध गावातून पालख्या पंढरपूरला येतात आणि पंढरपुरात वारीच्या वेळेला भक्तांचा महापूर लुटतो। आषाढी एकादशीच्या पहाटे विठोबा रखुमाईची शासकीय महापूजा होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सपत्नीक ही पूजा करतात। याशिवाय दरवर्षी वारकरी परंपरेतील एका दाम्पत्याला विठोबाच्या पूजेचं भाग्य लाभतं। पंढरपूरच्या देवळाचा प्राचीन इतिहास। इसवी सन 596च्या वेळेचे काही ताम्रपट सापडलेत, त्यात पंढरपूर आणि आसपासच्या गावांचा उल्लेख सापडतो। त्यानंतरच्या काही शिलालेखात सुद्धा पंढरपूरच्या विठोबा मंदिराचा उल्लेख आहे। त्यावरूनच हे देऊळ अतिशय पुरातन काळापासून अस्तित्वात आहे याचे पुरावे मिळतात। त्यापैकी 12व्या शतकात जो शिलालेख मिळाला तो आजही पंढरपूरच्या देवळात उत्तर दिशेच्या भिंतीवर असलेला आपल्याला दिसतो। काळाच्या ओघात तो फिकट झालाय म्हणून त्याभोवती तारेचं कुंपण घालण्यात आलंय। या पुरातन देवळाचा 16व्या किंवा 17व्या शतकात जीर्णोद्धार करण्यात आलाय, परंतु 12व्या शतकातील मूळ मंदिराचे अवशेष आजही या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसतात। पंढरपूरच्या देवळात होणारी पूजा अर्चा। रोज पहाटे 4 वाजता पंढरपुरातील पुजारी प्रार्थना करून देवाला जाग करतात आणि 4:15ला अनुपम्य नगर पंढरपूर ही काकड आरती सुरू होते। नंतर देवाला लोणी खडी साखरेचा नैवेद्य दाखवला जातो।
त्यानंतर नित्यपूजा केली जाते आणि पुरुष सूक्ताचे पठण केले जाते आणि सकाळी 11 वाजता महानैवेद्य दाखवला जातो। संध्याकाळी 4 वाजता देवाला नवीन अलंकार व पोशाख घातले जातात। संध्याकाळी 7 वाजता धूप आरती होते आणि दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो आणि रात्री 11:30 ते 11:15च्या सुमारास शेज आरती केली जाते आणि देवाला धोतर नेसून अंगावर उपरणं घातलं जातं। देवाचा पोशाख बदलत असताना देवाच्या आसनापासून ते शेज घरापर्यंत पायघड्या घातल्या जातात। असो, तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।